गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं भागाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये. आज आपण बघणार आहोत या भागांचे प्रकार. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या भागांची विक्री करू शकते. त्यासाठी त्यांचे हक्क, लाभ, जोखीम अशा लक्षात घेतल्या जातात आणि या भागांचे प्रकार इथे आपल्याला दाखवलेले आहेत. यामध्ये आपण बघूया भागांचे दोन प्रकार आहेत मुख्य: समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. समहक्क भागांमध्ये पुन्हा दोन उपप्रकार आहेत आणि अग्रहक्क भागांमध्ये 8 उपप्रकार आहेत. आज आपण बघणार आहोत समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये. समहक्क भागांना साधारण भाग असेही संबोधले जाते. कंपनी कायद्यानुसार समहक्क भागांची व्याख्या अशी दिली आहे: समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. वरील व्याख्येनुसार समहक्क भागांची दोन वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. जे अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. याचाच अर्थ समहक्क भागांना लाभांश मिळण्याबाबत प्राधान्यक्रम किंवा अग्रक्रम दिला जात नाही. तसंच कंपनी विसर्जनानंतर सुद्धा भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. इथे सुद्धा अग्रहक्क भागधारकांनाच अग्रक्रम दिला जातो आणि म्हणून समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाबाबत तसेच कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीबाबत अग्रक्रम दिला जात नाही. या व्याख्येवरून काय होतं? स्पष्ट होतं. बघूया आपण. उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा महत्त्वाचा स्रोत आहे. समहक्क भागांकडेच कंपनीचा मालकी हक्क असतो. म्हणजेच काय की ज्या व्यक्तीकडे कंपनीचे समहक्क भाग आहेत ती व्यक्ती कंपनीचे खरी मालक म्हणून संबोधली जाते आणि म्हणूनच त्याबरोबर येणारी जी जोखीमही आहे ही याच समहक्क भागधारकांना उचलावी लागते. कंपनी विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदाराची रक्कम प्रथम परत केली जाते व उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. याच कारणासाठी समहक्क भागधारकांना मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागाचे हक्कदार असे म्हटले आहे. आता मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागांचे हक्कदार या ज्या संकल्पना आहेत पुढे वैशिष्ट्यांमध्ये आपण विस्तृतपणे बघणार आहोत. समहक्क भागधारकांसाठी कोणताही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. लाभांशाचा दर हा नियामक मंडळाने ठरवल्यानुसार दिला जातो. हे लाभांशाचा दर हा ठरवण्याचा अधिकार हा जी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जी नियामक मंडळ आहे त्यांना अधिकार दिलेले असतात आणि त्यांनी ठरवल्यानुसार उपलब्ध नफ्यानुसार हा लाभांश दर काय केला जातो? ठरवला जातो. एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो व तोटा झाला असेल तर लाभांश दिला जात नाही. अशा प्रकारे समहक्क भागधारकांचे जे काही भाग्य आहे हे कंपनीच्या चढ उतारांशी जोडलेले असते. जर कंपनी एखाद्या वर्षी चांगली व्यवसाय करण्यामध्ये यशस्वी झालेली असेल तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद हे समहक्क भागधारकच घेऊ शकतात आणि जर अयशस्वी झालेली असेल मुख्यतः सगळी जोखीम त्यांना पेलावी लागते. म्हणजे जे काही भांडवलामधली रिस्क आहे, कॅपिटलमधली रिस्क आहे, नफा न होण्यामागची जी कारणं आहेत ही सगळी कोणाला भोगावी लागतात? ही समहक्क भागधारकांच्या पदरी येत असतात आणि म्हणूनच समहक्क भांडवल हे खूप जोखमीचं भांडवल म्हणून संबोधलं जातं. समहक्क भांडवलाला साहसी भांडवल असं सुद्धा म्हणतात. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असेही म्हटले जाते. समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेसाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक समहक्क भागधारकाला मतदानाचा हक्क असतो. सर्वसाधारण सभेतील म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होतात व मतदानाचा हक्क बजावतात. व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडतात. अशा प्रकारे समहक्क भागधारक खऱ्या अर्थाने
कंपनीचे मालक असतात. आता आपण बघणार आहोत समहक्क भागांची वैशिष्ट्ये. कायमस्वरूपी भाग भांडवल. समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम ही कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. त्याची परतफेड कंपनी विसर्जनानंतरच करता येते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देतात. असं आहे की समहक्क भागांची विक्री केल्यानंतर हे अशा प्रकारचं भांडवल आहे, अशा प्रकारचं मालकीचं भांडवल आहे की कंपनीच्या अस्तित्व काळामध्ये हे समहक्क भाग भांडवल कधीही परत करता येत नाही. मी काय म्हटले लक्षात घ्या. हे समहक्क भाग भांडवल जे कंपनीच्या जीवनकाळामध्ये कधीही परत करता येत नाही. फक्त परत करता येत नाही असं म्हटलंय मी. ते हस्तांतरित करता येतं. पुढे आपण विस्तृतपणे बघणार आहोत. समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. कंपनीला दीर्घ मुदतीचं मालकीचं भांडवल उपलब्ध करून देण्यामध्ये या समहक्क भागांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून याला कायमस्वरूपी भाग भांडवल असं म्हटलेलं आहे. बघूया आपण दुसरा मुद्दा, अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी व जास्त होत असतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमावला असेल तर लाभांशाचा दर अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे वाटप लांबणीवर टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकांवरती सक्ती करू शकत नाहीत. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसेच निश्चित नसतो, तर त्यात चढ उतार होत असतात. आता आपण बघितलं की समहक्क भाग ज्यांनी धारण केलेले आहेत असे जे समहक्क भागधारक आहेत ते कंपनीचे काय असतात, खरे मालक असतात. आणि कंपनीच्या संपूर्ण जे काही भांडवल आहे किंवा कंपनीचं जे काही व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा समहक्क भागधारकांचा असतो. तर समहक्क भागधारक खरे मालक असल्यामुळे जर एखाद्या वेळेस कंपनीला जास्त नफा झालेला असेल तर तो जास्त नफासुद्धा कोणाला मिळणार आहे, लाभांशाच्या माध्यमातून समहक्क भागधारकांनाच मिळणार आहे. परंतु या उलट एखाद्या वर्षी जर का कंपनीला कमी नफा झालेला असेल तर व्यवस्थापक मंडळ जे काही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा जो लाभांश वाटप आहे समहक्क भागधारकांना केलं जाणार लाभांश वाटप आहे हे लांबणीवरती टाकू शकतात किंवा त्याचा दरसुद्धा कमी करण्याचा अधिकार हा पूर्ण त्यांना असतो. तर समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित नसतो हे यावरून आपल्याला वरील मुद्द्यांवरून लक्षात येईल. तर त्यात चढ उतारसुद्धा हे देखील होत असतात. तिसरा मुद्दा, हक्क. समहक्क भागधारकांना काही हक्क प्रदान केले आहेत. ते पुढीलप्रमाणे. यामध्ये सर्वात पहिला आहे मतदानाचा हक्क. या मतदानाच्या हक्काद्वारे समहक्क भागधारक संचालकांची निवड करतात, कंपनीची घटना किंवा नियमावलीत दुरुस्ती करू शकतात. पुढचा मुद्दा, नफ्यातील सहभागाचा हक्क. हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी असेल व सढळ नफा कमवत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. याचाच अर्थ कंपनी जे काही जादा नफा होणार आहे, जो जादा नफा होणार आहे आणि हा जादा नफा जास्त लाभांशाच्या दरामध्ये मिळवण्याचा अधिकार किंवा हक्क हा फक्त समहक्क भागधारकांनाच आहे. तसंच पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारकांना
ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या लेखापुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना हा हक्क कायद्याने दिलेला आहे. त्यामुळे जे कंपनीचे समहक्क भागधारक आहेत ते कंपनीचे लेखे किंवा हिशेब पुस्तकांची तपासणी करण्याचा त्यांना हक्क हा कायद्यानेच दिलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. जसं मी वरच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की समहक्क भाग भांडवल हे कंपनीच्या जीवनकालामध्ये परत केलं जात नाही. तर समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा जो काही हक्क आहे हा उपभोगू शकतात. म्हणजेच समहक्क भागधारका आपले भाग हे दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकतात, परंतु त्याची रक्कम कंपनीकडून त्यांना परत मिळणार नाही. फक्त एका व्यक्तीचे समहक्क भाग हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे काय होऊ शकतात, हस्तांतरित होऊ शकतात. म्हणून भागांच्या हस्तांतरणाचा हक्क हा समहक्क भागधारकांना नियमावलीतील तरतुदीनुसार दिलेला असतो. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत अग्रक्रम हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. याचाच अर्थ अग्रहक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो व त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी परत केले जाते. शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रहक्क भागांची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक राहत असेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रहक्क भागांची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक राहत नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. कारण समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक म्हणून संबोधले जातात आणि त्यांना यामध्ये अग्रक्रम दिला जात नाही. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून असतो. त्यांचे वर्णन कंपनीचे खरे मालक असे केले जाते. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांना दिलेला आहे. प्रत्येक समहक्क भागधारकास त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मतदानाचा हक्क असतो. हा हक्क त्यांना कायद्याने प्रदान केला आहे. वैयक्तिकरित्या सभेला हजर न राहता ते प्रतिनिधींच्या मार्फतही मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदानाचा हक्क बजावून ते कंपनीच्या व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबींवर त्यांना मत देण्याची मुभा आहे. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनावरती नियंत्रण ठेवतात. समहक्क भागाचं सार्वजनिक कंपनीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण की या समहक्क भागधारकाला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार हक्क हे दिलेले असतात आणि सर्वात महत्त्वाचा जो हक्क दिलेला आहे आपल्याला तो मतदानाचा हक्क. आणि ह्या मतदानाच्या हक्कामुळे त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहतं. त्याचं कारण असं आहे की जेवढी भागसंख्या एखाद्या समहक्क भागधारकाकडे आहे त्या भागांच्या संख्येइतकं तो काय करू शकतो, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये तो मतदान करू शकतो. तसंच संचालकाच्या निवडीच्या वेळेससुद्धा संचालक मंडळाचे प्रतिनिधी निवडताना सुद्धा समहक्क भागधारकाला तिथे मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. सर्वसाधारण सभेत चर्चेत ठेवलेल्या सर्व बाबींवरती मत मांडण्याची सुद्धा मुभा ही समहक्क भागधारकाला दिलेली आहे. वरील सर्व मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येतं की समहक्क भागधारक कशा प्रकारे सार्वजनिक कंपनीमध्ये व्यवस्थापनावरती आपले नियंत्रण ठेवतात.
पुढचा मुद्दा बघणार आहोत आपण, जोखीम. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. जेव्हा कंपनीवरती आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असे संकट पेलायला समहक्क भागधारक तयार असतात. कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमवला असेल तर समहक्क भागधारकास कमी लाभांश दिला जातो. त्यामुळे भागांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यांना भांडवली तोटा सहन करावा लागतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. आता असं आहे की समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असल्यामुळे एखाद्या वर्षी कंपनीला तोटा जरी झाला तरी तो तोटा सहन करण्याची क्षमता समहक्क भागधारक ठेवतात. त्याचं कारण असं आहे की त्या भागांची नोंद ही भांडवल बाजारामध्ये केलेली असल्यामुळे एखाद्या वर्षी जर का कंपनीला तोटा झाला तर त्या भागांचं बाजार मूल्य कमी होतं आणि बाजार मूल्य कमी झाल्यामुळे या समहक्क भागधारकांना भांडवली तोटा हा मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागतो आणि म्हणून अशा समहक्क भागधारकांना सर्वात जास्त जोखीम उचलणारे भागधारक असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा, अवशेष भागाचे दावेदार. समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्यामुळे कंपनीचे सर्व खर्च, विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेच्या उर्वरित भागाचे दावेदार असतात. अवशेष भागाचा दावा म्हणजे कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा. समहक्क भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा फायदा त्यांना आहे. समहक्क भागधारक कंपनीच्या मालमत्तेवरती थेट अधिकार सांगू शकत नाही, तर कंपनी विसर्जनानंतर अंतिम जी काही मालमत्ता राहील ती मालमत्ता विकून जी काही मिळकत होईल त्या मिळकतीवरती त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून त्याला अवशेष भागाचे दावेदार असं म्हटलेलं आहे. पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. जसं आता मी सांगितलं, समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवरती थेट अधिकार सांगता येत नाही. याचं कारण आपण बघितलं की कंपनीचं अस्तित्व काय आहे, स्वतंत्र आहे आणि भागधारकाचं अस्तित्व कसं आहे, स्वतंत्र आहे. भागधारक हे भागांच्या माध्यमातून गुंतवणूक करून संबंधित कंपनीचे हे समहक्क भागधारक झालेले असतात आणि म्हणून समहक्क भागधारकांना थेट कंपनीच्या मालमत्तेवरती अधिकार सांगता येत नाही. पुढचा मुद्दा बघणार आहोत आपण, बोनस भाग. आणि बोनस भागालाच अधिलाभांश भाग असेही म्हणतात. अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समहक्क भाग दिले जातात किंवा समभाग दिले जातात. समभागांच्या प्रमाणात किंवा समहक्क भागांच्या प्रमाणात अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढत राहते. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे. बोनस भागांचं वाटप हे फक्त समहक्क भागधारकांनाच केलं जातं आणि बोनस भाग हा जो नफ्याचा काही शिल्लक नफ्याचा जो काही भाग आहे, हा नफ्याचा भाग पुन्हा त्याचं भांडवलीकरण करण्याचा एक प्रकार आहे. हे नफ्याचं भांडवलीकरण करत असताना बोनस भाग म्हणून समहक्क भागधारकांना विनामूल्य म्हणजेच बक्षीस दिले जाणारे भाग आहे. यामध्ये एक प्रकारे कंपनीची काय होत असते, भाग भांडवल वाढत असतं आणि यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असंही म्हणतात. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत हक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता असते आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. यालाच हक्क भाग देणे असे म्हणतात. समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समभाग दिले जातात. तर असं आहे की कंपनीला जर का
विस्तार करायचा असेल आणि विस्ताराच्या उद्देशाने आर्थिक निधीची अधिक निधीची जर का आवश्यकता भासलेली असेल तर नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करताना विद्यमान भागधारकांना प्रथम संधी देणं हे कंपनीचं काम आहे. ज्याला हक्क भाग हा त्यांना दिलेला कंपनी कायद्याने दिलेला हा समहक्क भागधारकांना दिलेला काय आहे, हक्क आहे. आणि हा हक्क राईट इश्यू म्हणून आपण तिथे बघतोय. राईट इश्यू म्हणजे त्याचा हक्क समहक्क भागधारकांना प्रथम पहिला विचारलं गेलं पाहिजे की तुम्ही कंपनी पुन्हा समहक्क भागांची विक्री करणार आहे, तुम्ही जर का इच्छित असाल तर प्रथम प्राधान्याने आधी तुम्हाला हे भाग दिले जातील आणि यालाच हक्क भाग असे म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहोत कंपनीच्या भागांचं किंवा समहक्क भागांचं दर्शनी मूल्य. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमीत कमी असते, कारण की सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा या भागांची खरेदी करता यावी यासाठी या भागांचं दर्शनी मूल्य 10 रुपये हे असते आणि अगदीच ₹1 सुद्धा असू शकते. त्यानंतर आपण बघणार आहोत बाजार मूल्य. मागणी व पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्याचे चढ उतार होत असतात. समहक्क भागांची मागणी व पुरवठा ही मिळवलेला एकूण नफा व घोषित लाभांश या 2 गोष्टींवरती अवलंबून असते. भांडवल बाजारामध्ये समहक्क भागांची नोंद असणं आवश्यक आहे आणि त्या भागांना मागणी केव्हा असेल, जर कंपनीला झालेला नफा आणि कंपनीने घोषित केलेला लाभांशाचा दर हा जर का जास्त असेल तर त्याला मागणी असेल आणि जर का मागणी जास्ती असून पुरवठा जर का कमी असेल तर त्या भागांची किंमत काय होणार आहे, वाढणार आहे. आणि या उलट जसं एखाद्या समहक्क भागधारकांना जर का समहक्क भाग आहेत भांडवल बाजारामध्ये आणि त्या कंपनीला विशिष्ट कंपनीला जर का तोटा झालेला असेल किंवा कमी प्रमाणात नफा झालेला असेल आणि लाभांशाचा दरसुद्धा कमी असेल तर अशा कंपनीचं बाजार मूल्य काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते तेव्हा त्यांच्या भागांचे मूल्य वधारते म्हणजे वाढते, पण जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा त्यांचे बाजार मूल्य काय होते, कमी होते. अन्य प्रतिभूतींच्या तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढ उतार झालेले दिसून येतात आणि म्हणूनच भागांचे सट्टेबाजांना खूप आकर्षण वाटते. प्रतिभूतीच्या मूल्य बदलामुळे नफा मिळवण्याचा प्रयत्न सट्टेबाज हा करत असतो. आपण बघितलं भांडवली वृद्धी, याला कॅपिटल ॲप्रिसिएशन असं म्हणतात. जेव्हा भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीची भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवतात, त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होते. असं की अर्निंग पर शेअर आहे किंवा प्रतिभाग दिला जाणारा नफा आहे किंवा लाभांश आहे किंवा कंपनीची एकूण मालमत्ता आहे, कंपनीचे भविष्यातले प्रकल्प आहेत, कंपनीचे असणारं संचालक मंडळ आहे, त्यांचं यापूर्वीचे जे प्रकल्प आहेत, त्यांची जी प्रतिष्ठा आहे, या सगळ्या गोष्टी कंपनीच्या भांडवल वृद्धीसाठी काय करतात, सकारात्मक वातावरण भांडवल बाजारामध्ये निर्माण करत असतात. त्यानंतर आपण सर्वात शेवटी बघणार आहोत समहक्क भागांचे प्रकार. यामध्ये आपण बघितलं तक्त्यामध्ये मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित समहक्क भाग. पहिला उपप्रकार बघणार आहोत मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित असणारे समहक्क भाग. अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मते देऊ शकतात. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित असणारे समहक्क भाग. अशा प्रकारचे समहक्क भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 यानुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. यामध्ये कंपनी मतदानाचा हक्क किंवा
मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क दिलेले असतात.